मग दर महिन्याला 2 महिन्याला आढावा असतो. प्रामुख्यानं आता जे SIR जे लागू होणार आहे त्या संदर्भात पक्षाच्या वतीनं सुद्धा BLAची रचना आणि या BLAच्या माध्यमातून या SIR वर लक्ष अशा पद्धतीनं कामकाज पूर्ण उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचं ते होतं. आणि येणाऱ्या काळात मग पदवीधर वगैरे सगळ्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, शिवसेना, इथे जी काही महाविकास आघाडी त्याला मदत शिवसेना करते त्या हिशोबाने आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. सगळे होईल शेवटच्या टप्प्यात होत असते. आत्ता फक्त रामराम श्यामश्याम सगळ्यांना चालू आहे. एकदा रामराम श्यामश्याम झाल्यानंतर 14-15 तारखेनंतर 16-17ला हे काम करू आम्ही. पक्षाची बैठ नाही, जे रिक्त पद आहे ते भरावंच लागतात. ही प्रोसेस आहे. एखाद्या गाडीतून उतरलं का चढणारे लोक असतातच ना, त्याच्यामुळे तशी जे रिक्त जागा आहे तेवढ्या भरायचं काम चालू आहे. दादा, विरोधी पक्षांची 12 वाजले जसं गिरीश महाजन म्हणतात, सक्षम असं विरोधी पक्ष तुमचंच राहील. मला असं वाटतं येणाऱ्या अधिवेशनात सरकारचे 12 कसे वाजवायचे आम्ही वाजवून दाखवू. तर शेवटचा प्रश्न असेल की राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावं असे सर्व प्रयत्न चालू आहेत. तुम्ही जर सोबतचे पक्षात म्हणून तुम्हाला हा प्रश्न. मला नाही असं वाटत. या विषयावर बरीच चर्चा 2-3 दिवसापासून चालू आहे. तृणमूलविषयी, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे. पण मला वाटतं दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. असं काही होईल किंवा काँग्रेस असं काही करेल आणि हे पक्षांची काही मानसिकता अशी काही मला वाटत नाही. ह्या मला वाटतं हवेत पतंग उडवण्यासारखं चालू आहे चर्चा. धाराशिवला देखील आता तुम्ही बैठक. हे पहा, शिवसेना एक संघटनात्मक ताकदीच्या भावावर उभी राहिलेली संघटना. अनेक लोक गेले तरी संघटन आता तुम्ही बघितले असेल, इथलं सगळं संघटन आमचं व्यवस्थित शाबूत आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे, ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस ताकद दाखवू. ऑलरेडी विधानसभेला असो, लोकसभेला असो, शिवसेनेनं इथं महाविकास आघाडी म्हणून ताकद दाखवलीच आहे. मला वाटतं येणारा काळ शिवसेनेला स्वतःच ताकद आजमावण्याचा काळ निर्माण करणं हे आमचं समोर आव्हान आहे, ते आम्ही पेलू. शेवटचा प्रश्न, विधान परिषद निवडणूक काय चित्र असणार आहे? चित्र चॅलेंजिंग आहे, मी म्हणणार नाही लगेच आम्ही, पण आव्हान आहे, ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आणि मला असं वाटतं आम्हाला यश मिळेल अशा पद्धतीनं आशा आम्हाला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.